नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर आज आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 11 जून 2024 रोजी आलेले जे शुद्धीपत्रक आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे। समाज कल्याण अधिकारी गट ब जाहिरात क्रमांक 24/2023 संदर्भातलं समाज कल्याण अधिकारी गट ब जाहिरात क्रमांक 24/2023 इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट ब जाहिरात क्रमांक 133/2023 या दोन्ही संवर्गाची संयुक्त चाचणी परीक्षा ऑनलाईन पद्धतीने अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नागपूर, पुणे आणि मुंबई, नवी मुंबई या जिल्ह्यात परीक्षा केंद्रावर दिनांक 18 ऑगस्ट 2024 रोजी घेण्यात येईल। याच्या संदर्भातलं MPSC आयोगानं 11 जून 2024 रोजीचे शुद्धीपत्रक उपलब्ध करून दिलेले आहे। त्याच्यामध्ये संपूर्ण डिटेलमध्ये देण्यात आलेलं आहे। समाज कल्याण अधिकारी गट ब या पदासाठी एकूण 22 पदांकरता आयोगामार्फत 10 मे 2024 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती। दरम्यानच्या काळामध्ये महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाकरता आरक्षण अधिनियम 2024 दिनांक 26 फेब्रुवारी 2024 अनुसार राज्याच्या नियंत्रणाखालील पदावरील नियुक्तीकरता सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्गाकरता आरक्षणाची तरतूद विहित करण्यात आली असून सदर अधिनियमावली तरतूद शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्रमांक BCC यांच्याकडनं आलेले हे अपडेट आहे। तर एकूण जागा ज्या आहेत त्या 22 आहेत। ते संपूर्ण डिटेल जे आहे तर ते PDF मी आपल्या टेलिग्राम चॅनलला उपलब्ध करून दिलेलं आहे। परंतु याच्यामध्ये देण्यात आलेले म्हणजे अराखीव किंवा आर्थिक दुर्बल घटक EWS प्रवर्गातून अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांनी इतर मागास म्हणजे OBC जात प्रमाणपत्र प्राप्त केले असल्यास अशा उमेदवारांना इतर मागास वर्गाचा OBC दावा करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। त्यानुसार ज्या उमेदवारांनी इतर मागास म्हणजे OBC जात प्रमाणपत्र प्राप्त केले आहे अशा उमेदवारांना इतर मागास वर्गाचा दावा करण्यास विकल्प सादर करणे आवश्यक आहे। तर त्याच्या संदर्भातले संपूर्ण डिटेल जे आहे तर ते आलेलं आहे। तर हे होतं MPSC आयोगाचं 11 जून 2024 रोजी आलेलं अपडेट। ज्या विद्यार्थ्यांना OBC करायचं आहे तर त्यांना 12 जून 2024 ते 26 जून 2024 पर्यंतचा वेळ देण्यात येणार आहे। तर हे याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे। तर हे होते MPSC आयोगाचं आलेलं जे अपडेट आहे तर त्याच्या संदर्भातला अपडेटेड माहितीचा व्हिडिओ। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करायचं आहे व तुमच्या मित्रमंडळीपर्यंत व्हिडिओची लिंक शेअर करायचं आहे, मग त्यांना याचा नक्कीच लाभ होईल। धन्यवाद।